गुड इव्हनिंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आणि मकर संक्रांत जवळ आल्यामुळे आपण आज मकर संक्रांती निमित्त खास बनवणार आहोत तिळाचे लाडू. आणि तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी घेतले आहेत 1 पाव पांढरे तीळ आणि 1 पाव चिक्कीचा गूळ. लाडू बनवण्यासाठी मी स्लो गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम होईपर्यंत आपण तीळ स्वच्छ साफ करून घेऊया आणि गुळाचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. गुळाचे तुकडे होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते. फायनली गूळ कट करून झालेला आहे. मी आता पाहणार आहे कढई गरम झाली आहे की नाही. आणि कढई आपली छान अशी गरम झालेली आहे. मी गॅस फास्ट करून 1 मिनिटासाठी तीळ फास्ट गॅसवर चालवणार आहे आणि नंतर गॅस स्लो करून 2 ते 3 मिनिटं तीळ चांगले भाजून घेणार आहे. फायनली तीळ आपले मस्त असे भाजून झालेले आहेत आणि मी तीळ एका ताटामध्ये थंड व्हायला काढून ठेवलेले आहेत. आणि तीळ थंड होईपर्यंत आपण कढईमध्ये गूळ टाकूया. कढईत गूळ टाकण्या अगोदर थोडंसं तूप टाकूया म्हणजे कढईत गूळ चिटकणार नाही. कढईत गूळ टाकल्याच्या नंतर थोडंसं वरतून मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे आपले लाडू खूप छान असे स्वादिष्ट लागणार आहेत. तुम्हाला सांगते, तीळ जास्त बारीक नाही वाटायचे. तीळ थोडेसे ओबडधोबड वाटून घ्यायचे. तीळ माझे ओबडधोबड वाटून झालेले आहेत आणि इकडे गुळाचा पाक देखील तयार झालेला आहे. गुळाच्या पाकामध्ये मी तीळ घालणार आहे आणि हे मिश्रण मी एकजीव होईपर्यंत 1 ते 1.5 मिनिटं चांगलं स्लो गॅसवरती चालवणार आहे. हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया. ज्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे त्या ताटाला अगोदर थोडंसं तूप लावून ठेवू. हे पाहू शकता, गुळाचा पाक तयार करताना मी कढईमध्ये थोडंसं तूप घातलं होतं, त्याच्यामुळे मिश्रण जास्त कढईला चिटकलेलं नाहीये. तयार झालेलं मिश्रण आता थंड होईपर्यंत आपण थोडंसं त्याला हलवून घेऊया. मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आता हाताला तूप लावून मस्त असे लाडू वळून घेऊया. लक्षात ठेवा, लाडू वळवताना नेहमी हाताला थोडंसं तूप लावा. त्याच्यामुळे मिश्रण तुमच्या हाताला चिटकणार नाही आणि हाताला जास्त चटके देखील लागणार नाहीत. तुपामुळे लाडूला स्वाद देखील खूप छान येतो. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असे लाडू दिसत आहेत. फायनली लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.